ठाणे महानगरपालिकेत मनसे नेते अविनाश जाधवांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। ठाण्यात जे बिनविरोध नगरसेवक आलेत तसेच जे आरोप झाले ते आयुक्तांसमोर त्यांनी मांडलेले आहेत। सौरभ राव हे ठाण्याचे निवडणूक प्रमुख असल्याने त्यांना तक्रार ही अविनाश जाधवांकडून देण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, आयुक्तांची भेट घेतलेली आहे जाधव यांनी, कळतंय कुठले मुद्दे मांडलेत? कालही त्यांनी निवडणूक आयुक्तांची देखील भेट घेतली होती। काल त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, त्यानंतर आज त्यांनी ठाण्याचे निवडणूक प्रमुख म्हणून ठाण्याचे जे आयुक्त आहे सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे। आणि ठाण्यामध्ये जे काही त्यांचे आरोप होते किंवा ज्या तक्रारी होत्या त्या आज त्यांनी सौरभ राव यांच्याकडे मांडलेल्या आहेत, त्यांना सांगितलेले आहेत। कारण ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सगळ्या ठाण्यातल्या महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख हे सौरभ राव आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ते अवेलेबल नव्हते। आज मात्र ते असल्यामुळे अविनाश जाधव यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेलं आहे की लवकरात लवकर हे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तुषार पाटील किंवा इतर जे आरोप आहेत त्यांच्याबद्दल कारवाई काय करण्यात येणार आहे किंवा काय तुम्ही कारवाई करणार आहात अशी विचारणा अविनाश जाधव यांनी केलेली आहे। त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। जोपर्यंत हे जे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, रिटर्निंग ऑफिसर त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा मुद्दा सोडणार नाही असं देखील अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।